बॅटिंग होऊ शकते. म्हणजे खास करून आता जेव्हा पॉवेल एंड कडून स्ट्राईक एंड आहे तो, तर त्या ठिकाणाहून तुम्ही धावा बनवू शकता बिकॉज समहाव ॲडव्हान्टेज फॉर द लेफ्ट हँडेड बॅट्समन. बट पहिला चेंडू या वेळेला सुरेकरच्या अगदी खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला होता. दिगंबर हामणे बाल बाल बचावतोय. अर्थात म्हणतात ना की या वेळेला होत्याचं नव्हतं व्हायला, फक्त एक क्षण पुरेसा होता. परेशची गोलंदाजी जी आहे, लास्ट मॅचमध्ये सुद्धा परेशने पॉवर प्लेमध्ये पहिलं षटक केलं होतं, ज्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. आणि यासिनजीने ज्याचं वर्णन करताना म्हटलं होतं की जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा रेकॉर्ड जेव्हा चामिंडा वासारखा किंवा गोलंदाज करतो किंवा किंबहुना अशा रेकॉर्डजन्य कामगिरीला आपण साजेशा परफॉर्मन्स देतो ना, त्यावेळेला आपला कॉन्फिडन्ससुद्धा बिल्टअप होत असतो. अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट द कॉन्फिडन्स असं नेहमी क्रिकेटच्या बाबत म्हटलं जातं. बिकॉज सी स्टँड्स फॉर क्रिकेट अँड सी स्टँड्स फॉर कॉन्फिडन्स ऑल्सो. यावेळेला पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू दिगंबर हामणेला जाणीवपूर्वक आपण पाहतो अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. किंबहुना माऊ 11 नौगाव संघाच्या फलंदाजांचा पूर्णपणे ॲटिट्यूड पाहिला जातोय आणि त्या पद्धतीचा खेळ इथे मैदानामध्ये केला जातोय. शेवटी क्रिकेट असो किंवा त्याच वेळेला कोणत्याही स्वरूपाचं मैदान असो, म्हणजे खेळाच्या बाबत म्हणायचं म्हणतोय मी की त्यावेळेला तुमची रणनीती काय आहे, तुम्ही स्ट्रॅटेजिकली कोणत्या स्वरूपाचा डिसिजन घेताय याच्यावरती बरंच काही निर्भर करतं. पहिल्या 2 चेंडूमध्ये परेशला आपण पाहिलं की काही अंशी तो राऊंड विकेट जेव्हा लेफ्ट हँड बॅट्समन होता, यावेळेला तो ओव्हर द विकेट आहे. आणि याही वेळेला आपण पाहतोय दिगंबर हामणे समोर असताना त्याच्या समोर फार काही आखोट टप्प्याची गोलंदाजी करायची नाहीये. पूर्णपणे त्याला काही ओव्हर पिच प्रकारची चेंडू द्यायचे नाहीये, कारण तो व्ही मध्ये सुद्धा चांगला खेळतो. जेव्हा 2 क्षेत्ररक्षक अशा जागी तैनात केले, एक वाईडेस्ट लॉंग ऑफला आहे, एक वाईडेस्ट लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या साधारण क्षेत्रामध्ये कव्हर तैनात केला गेला आहे. अशा वेळेला मात्र यावेळेला फ्रंट ऑफ द विकेट जाऊन दिगंबरने ठोकलाय. चेंडू जातोय तो सरळ मिड ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल, चेंडू सीमा पार सुद्धा जाईल. चौकार. प्रकारची काही थिअरी अनेक क्रिकेटपटूंची असते किंवा अनेक खेळाडूंची असते आणि त्यापैकीच ही थिअरी आपल्याला पाहायला मिळते दिगंबर हामणेच्या द्वारे. चेंडूपर्यंत जायचं, यावेळेला मात्र कव्हर्समध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक वाट पाहतोय. लास्ट मोमेंटला त्याने जज केला की जास्त चेंडूवरती जाणं पण इथे परवडणारं नाहीये. काही अंशी ते अनालिसिस करावं लागतं. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं एका सामन्यामध्ये की ज्या वेळेला एक क्षेत्ररक्षक झेलपर्यंत यावा अशी अपेक्षा लोणारी संघाने व्यक्त केली होती जेव्हा नौगाव विरुद्धच सामना चालू होता. तर अशा प्रकारचं ॲथलेटिझम काही वेळेला तुम्ही मैदानात दाखवू शकता, पण काही वेळेला ती चूक सुद्धा होते. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं, ज्याच्या मागे जजमेंट महत्त्वाचं असं आपण नेहमी म्हणतो. अर्थात या वेळेला मैदानात ते जजमेंट क्षेत्ररक्षकाचं बरोबर ठरलंय. 6 धावा धावफलकावरती, 6 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. जय सुरेकर जवळजवळ 7व्या स्टंपवरती येऊन खेळतोय आणि हा चेंडू 1 बाउन्स, सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. मच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. परेशने या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं एकमेव षटक असणार होतं आणि त्याच्यामुळे पॉवर थोडी जनरेट करणं गरजेचं होतं. ती जनरेट केलेली पाहायला मिळाली, कारण दिगंबर हामणेच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला, जयेश सुरेकरच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. अनालिटिकल वेने विचार करायचा झाला तर दोन्ही संघांसाठी चांगलं झालेलं पाहायला मिळतं. विन विन सिच्युएशन ज्याला खेळाच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं. 10 धावा धावफलकावरती आल्या, 10 फॉर नो लॉस इन अ फर्स्ट ओव्हर. पण दुसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज येणार आणि ओप्सो यावेळेला चैतन्य हातनीच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय, कारण विचार केला जातोय की पहिली 2 षटकं अशा गोलंदाजांना देऊया ज्यांच्याकडून आपल्याला विकेटची अपेक्षा असेल आणि नंतरचे 2 गोलंदाज जे धावा रोखणारे सुद्धा गोलंदाज असतील, अशा गोलंदाजांना आपण आमंत्रित करूया. नेहमी स्पोर्ट्समध्ये म्हटलं जातं की फाइंड अ वे नॉट अन एक्सक्यूज, आणि हे फार महत्त्वाचं असतं. जयेशने सुद्धा पाहिलं की परेश अशी गोलंदाजी करतोय ज्याला अक्रॉस द लाईन जाऊन खेळून काढणं हेच महत्त्वाचं ठरेल किंवा त्या तत्वाला फॉलो करणं इम्पॉर्टंट ठरेल, आणि ते परेश हे यावेळेला मैदानात जयेश सुरेकरने करून दाखवलं. चैतन्य हातनी राईट अमोर द विकेट.
पहिला चेंडू या वेळेला दिगंबर हामणेला थोड्या अंशी का होईना लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. चैतन्य हातनीची ही एक वेगळी खासियत आहे, त्याचा फॉलो थ्रू किंवा त्याची ॲक्शन. आणि सेम ॲट द टाइम लास्ट मोमेंटला चेंडू ज्या वेळेला तो डिलिव्हर्ड करतो त्यावेळेला समोरच्या फलंदाजाला थोड्या अंशी कन्फ्यूज सुद्धा करतो. हे थोडं महत्त्वाचं असते की तुम्ही ॲज अ बॉलर म्हणून तुमच्याकडे व्हेरिएशन आहे, पण काही वेळेला तुम्ही कन्फ्यूज करू शकता का, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं जे चैतन्य हातनीद्वारे मैदानात पाहायला मिळालं. पण आता कन्फ्यूज असणार नाहीये, आता गोलंदाजाला कन्फ्यूज करून ठेवलंय. फलंदाज दिगंबर हामणेच्या बॅटमधून निघालेला हा घणाघाती प्रहार, षटकार. ती फार इम्पॉर्टंट असतात. पहिल्या चेंडूवरती निर्धाव केल्यानंतर दिगंबरने विचार केला की फिअर इज व्हॉट स्टॉप्स यू बट करेज इज व्हॉट कीप्स यू गोईंग. आणि त्यावेळेला कीप गोईंग जे आपण नेहमी एखाद्या खेळाडूसाठी नेहमी म्हणत असतो, त्याच पद्धतीचं दिगंबरने कदाचित स्वतःशी तत्व मैदानात अनुभवलेलं पाहायला मिळालं. आणि या एकेरी धावांना धावसंख्या वाढून सुद्धा पोहोचली आता 17 पर्यंत. पहिल्या षटकात जेव्हा 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6+1 अशा पद्धतीच्या 7 धावा अद्यापर्यंत आलेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूंवरती. पण येणाऱ्या पुढच्या चेंडूंमध्ये सुद्धा आपल्याला धावा बनवायच्या आहेत. हा कदाचित विचार माऊ 11 नवगाव संघाचा थोडा मोठा असू शकतो, कारण टार्गेट जे काही सेट करायचं आहे ना, ते थोड्या अंशी का होईना तुमची भूक मोठी असणं ही आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना केवळ 10 धावांच्या सरासरीने गेलं पाहिजे, केवळ 1-2 स्ट्रोक्सचाच विचार केला पाहिजे. दिस इज ऑल अबाउट द अंधश्रद्धा, मी नेहमी असं म्हणत असतो. हा हा, चांगला चेंडू आणि यावेळेला एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, फलंदाज जयेश सुरेकर बादून पावलांमध्ये. या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत आणि पाहायचं की या 2 चेंडूंवरती फार मोठ्या धावा येतात की धावा रोखल्या जातात. कारण आपण ज्या संघाला ओळखतो म्हणजे श्री गणेश चाळमळा संघाकडे 4 उपयुक्त गोलंदाज आहेत. ते कधीही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात आणि त्याने ते करून दाखवलेलं मैदानात अनेक वेळेला पाहिलंय. याही सामन्यामध्ये चैतन्य हातनीच्या नावावरती ही विकेट आली. जरी 10व्या चेंडूवरती आली असली तरी ती विकेट आलंय हे महत्त्वाचं आहे, कारण 24 चेंडूंचा सामना आहे. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल 2022चा ज्या वेळेला फुटबॉलचा विश्वचषक झाला, अर्जेंटिनाने हा विश्वचषक जिंकला, त्यावेळेला अर्जेंटिनाच्या कोचचा सुद्धा इंटरव्ह्यू घेण्यात आला होता आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी 5 गोष्टी माझ्या अर्थातच संघ सहकाऱ्यांना आणि खेळाडूंना नेहमी सांगत असतो. त्या 5 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. बी ऑन अ टाईम, प्ले विथ अ ग्रेट एफर्ट, मेंटेन अ गुड बॉडी लँग्वेज, ब्रिंग पॉझिटिव्ह एनर्जी, बी कोचेबल. आणि मला वाटतं ह्याच 5 गोष्टी फार महत्त्वाच्या, ज्याच्यामधून हा षटकारही पाहायला मिळतोय जो विनोद वाटकरेने पंचसूत्रीमध्ये अनुभवलाय सुद्धा. एक्सपिरियन्स काय असतो ते आज विनोद वाटकरेने परत एकदा दाखवून दिलंय. सलग दुसरा सामना आहे, दुसऱ्या सामन्यामध्ये विनोद वाटकरे लागोपाठच्या चेंडूंवरती षटकाराने खातं खोलतोय आणि हाही चौकार सुदैवी चौकार म्हणावा लागेल विनोद वाटकरेसाठी, सुदैवी चौकार माऊ 11 नवगावसाठी.
प्रश्न कदाचित त्याला काही वेळेला आमच्या समालोचकांनी सुद्धा विचारला असेल, परंतु त्यावेळेला त्या अपेक्षांचं ओझं जरी असलं तरी त्या अपेक्षा स्वीकारणारं नेतृत्व असावं लागतं, ते कर्तृत्व असावं लागतं आणि त्या पद्धतीने हे मैदानामध्ये दाखवून देतोय विनोद वाटकरे की विनोद वाटकरे इज ऑल अबाउट टॅलेंट, टेक्निक, टेम्परामेंट अँड विनोद वाटकरे इज ऑल अबाउट दी ब्रँड. आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. 2 चेंडू खेळला, 10 धावांवरती तो खेळतोय आणि आता पुढच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय प्रशांत दंबा. उपयुक्त गोलंदाज म्हणून चाळमाळा संघासाठी गेले 3-4 वर्षामध्ये चांगली कामगिरी या गोलंदाजाने केली. तोच प्रशांत दंबा गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ऊर्ध्व विकेट गोलंदाजी करतो. प्रशांत दंबा मोस्ट ऑफ द टाइम थोडंसं ॲक्शनने कन्फ्यूज करतो, पण समटाईम्स त्याचा स्पीड हा सुद्धा मॅटर करतो मैदानामध्ये. ॲक्युरेसी इज द बेस्ट वेपन फॉर द श्री गणेश चाळमाळा. हे आम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच मैदानात अनुभवलं आहे आणि आज सुद्धा मैदानामध्ये अशा प्रकारची ॲक्युरसी पाहायला मिळणार की त्याच वेळेला विनोद वाटकरे अँड कंपनी किंवा दिगंबर हामणे अँड विनोद वाटकरे ही जोडी या वेळेला मैदानामध्ये धावांचा रतीब घालणार ते सुद्धा आपण पाहणार आहोत. 2 धावा पहिल्या चेंडूवरती. त्याच्यामुळं प्रशांत दंबाच्या चेंडूवरती जेव्हा 2 धावा आल्यात, धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 29 पर्यंत. 29 ऑन अ बोर्ड. 29 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर, बल्कि तीसरा ओवर जारी है 4 ओवर के मुकाबले में. नाणेफेकीचा कौल जिंकला श्री गणेश चाळमाळा संघाने. निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेताना काही अंशी काही क्लुप्त्या होत्या की मैदानामध्ये बॉल ॲज अ बॉलर म्हणून आपल्याकडे फार चांगल्या नजरेने पाहिलं जातं, तशा पद्धतीचा थिंक टँक आपल्याकडे आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये दिगंबर हामणेला सुद्धा बाद करण्याची क्षमता दाखवतात आणि त्या क्षमतेवरती आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणार पावलांमध्ये. चेंडूंवरती बरंच काही घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे धावासुद्धा आल्या, विकेटसुद्धा आलं. त्याला आपण म्हणतो ना की दोलायमान परिस्थितीमध्ये असणं म्हणजे काय. एका बाजूला सामना केवळ एकाच बाजूला आहे का, माऊ 11 नवगाव संघाच्याच बाजूला आहे का, तर बिलकुल नाही. सामना केवळ श्री गणेश थळ चाळमाळा संघाच्या बाजूला आहे का, तर बिलकुल नाही. मग या बिलकुल नाहीमध्ये नक्की आहे कोणाच्या बाजूला. थोडंसं डिप्लोमॅटिक आन्सर, पण सामना अजूनही विन विन सिच्युएशनमध्येच आपल्याला या वर्सोलीच्या मैदानावरती अनुभवायला मिळणार. अलिबाग तालुक्यातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून ज्याचा नेहमीच उल्लेख केला जातो त्या वर्सोली गावामध्ये आपण ही क्रिकेट स्पर्धा अनुभवतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो या चोरट्या धावेवरती विनोद वाटकरे डेंजर एंडकडे धावत होता. पण मोस्ट ऑफ द टाईम आपण पाहतो की चैतन्य किल्लेकरचा हा कॉल असतो की त्याला माहिती असते की रन कंप्लीट होईल, पण विनोद वाटकरेचा या दरम्यानचा कॉल होता की रन पूर्ण होऊ शकते. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती अर्थातच 30 पर्यंत. लेगबाईज आपल्या खात्यामध्ये नोंदवली गेली. आमच्या गुणलेखकाने अर्थात ती माऊ 11 नवगावच्या खात्यामध्ये जाईल. माऊ 11 इथून किती विचार करतोय, म्हणजे साधारण 9 चेंडू येणं बाकी आहेत. टेनिस क्रिकेट इज ऑल अबाउट द बिग स्ट्रोक क्रिकेट असं काही जण म्हणतात. म्हणजे तुम्ही या 9 चेंडूमध्ये केवळ या 9 चेंडूमध्ये तुम्ही 4 किंवा 5 स्ट्रोकसाठी जाणार, म्हणजे 4 षटकार किंवा 5 चौकार अशा पद्धतीने ते मोजलं जाणार. विनोद वाटकरेसाठी प्रशांतचा चांगला चेंडू. यावेळेला प्री डिटरमाइंड स्ट्रोक याची गरज होती का असं विचारलं तर विनोद वाटकर म्हणेल नक्कीच होती, कारण त्याला माहिती होतं की एक मोठी गॅप होती शॉर्ट फाईन लेग आणि त्याच वेळेला डीप स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये. आणि ज्या वेळेला प्रशांतसारखा गोलंदाज गोलंदाजी करतोय, तो वेगाने गोलंदाजी करतोय, तुफानी आक्रमक गोलंदाजी करतोय, त्यावेळेला ते टायमिंग होणं गरजेचं होतं. पण याच तर क्लुप्त्या ओळखायच्या असतात की बॅट्समन काय विचार करतोय, म्हणजे सायकोलॉजी ऑफ द बॅट्समन ही महत्त्वाची असतं. त्याच्यावरही आपण वळू. पण पुढचा चेंडू यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढला. एकेरी धावांना धावसंख्या नक्की वाढणार आहे. पण हे जे बॅटल आहे मैदानामध्ये आपण पाहतोय विनोद वाटकरे वर्सेस प्रशांत, हे मात्र मैदानामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रंगलेलं पाहायला मिळतंय. याच्यामध्ये कुठेही आक्रमकता नाही आहे किंवा त्याच वेळेला गोलंदाजालाही फारसं डोकं वर काढण्याची संधी दिली जात नाही आहे. म्हणजे कंप्लीट आपण पाहतोय ना की केवळ एकाच्या बाजूने तुम्ही म्हणत नाही. पुन्हा एकदा डिप्लोमॅटिक सिच्युएशन मैदानात अनुभवायला मिळते. जेव्हा पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय 4 धावा आलेल्या पाहायला मिळतात. माझे गुणलेखक मित्र मयुरेश सारंग मला या ठिकाणी कळवताना अतिशय छान असं स्टॅटिस्टिशियनचं काम आमच्या समवेत ते निभवताना आपल्याला पाहायला मिळतात.
या वेळेला चैतन्याचा हा स्ट्रोक आपण पाहतोय. चैतन्य मोस्ट ऑफ द टाइम थोडा बैठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतो, परंतु विनोद वाटकरे जाणीवपूर्वक त्याला परत पाठवतोय. जिथे अर्थातच स्ट्राईक घेण्याचा कदाचित तो प्रयत्न सुद्धा असेल, कारण त्याला माहिती आहे शेवटचं षटक फार महत्त्वाचं असणार आहे. एक चेंडू निर्धाव गेला तरी काही वेळेला संयम हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा. अलीकडच्या पिढीकडे तो आकाशजी अजिबात नाही आहे, परंतु त्या गोष्टीवरती कधीतरी एकदा चर्चा करू. 3 षटकांचा खेळ संपला, 31 धावा धावफलकावरती. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जेव्हा या षटकाबद्दल नक्कीच कौतुक करावं लागेल ते गोलंदाज प्रशांत कंबाचा, कारण प्रशांत ज्या वेळेला गोलंदाजीला आला त्यावेळेला 2 षटकामध्ये 27 धावा होत्या आणि या षटकामध्ये प्रशांतने केवळ 4 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. 31. शेवटच्या षटकासाठी नो डाऊट शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. तो गोलंदाज अर्थातच संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये ज्याच्याबद्दल नेहमीच कर्तृत्ववान गोलंदाज म्हणून पाहिला जातो, पवन कोंडाजी गोलंदाजीला येतोय. पवनचा रिदम, पवनचा ॲटिट्यूड, पवनची बॉलिंग ॲक्शन, पवनची गोलंदाजीमधली कल्पकता किंवा किंबहुना पवन मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना त्याचं व्हेरिएशन, या सगळ्याच गोष्टीवरती आम्हा समालोचकांमध्ये अनेक वेळेला वादविवाद सुद्धा होतात किंवा त्याच वेळेला चर्चा सुद्धा होत असते की पवन कोंडाजी अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एक ॲग्रेसिव्ह क्रिकेट खेळतोय ना, ते क्रिकेट किंबहुना पवन कोंडाजीला फार पुढे घेऊन जाणार आहे आणि पवन कोंडाजी स्वतःचा दबदबा निर्माणही करतोय. त्याच्या अगेन्स्ट विनोद वाटकरे या वेळेला मात्र ते आव्हान स्वीकारतोय. फिल्डिंग जबरदस्त झाली होती, पण थोड्या अंशी अपयशी ठरले आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. की पवन कोंडाजी वर्सेस विनोद वाटकरे हे सुद्धा बॅटल तेवढं इंटरेस्टिंग असणार आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला एका बलाढ्य खेळाडूसोबत खेळत असता, ज्या खेळाडूने आजवर अनेक दशकं क्रिकेटवरती राज्य केले, मी किंबहुना मगाशी सुद्धा म्हणालो की डॉमिनन्स जो क्रिकेटमधला आहे ना, जसा मगाशी उल्लेख करताना आपण म्हणालो होतो तो विक्रमच्या बाबत, तोच विनोदच्या बाबत सुद्धा म्हणतो, त्या डॉमिनन्सला या ठिकाणी शह देण्याचा प्रयत्न होणार का. स्लोवर वन होता, थोडा ऑफ कटर होता या वेळचा आणि तो जाणीवपूर्वक केला गेला, परंतु पवनला सुद्धा माहिती आहे की या गोलंदाजीने, या पद्धतीच्या गोलंदाजीने आपण समोरच्या फलंदाजाला रोखू शकतो. 36 ऑन अ बोर्ड, 36 धावा धावफलकावरती येतात. 4 चेंडू येणं बाकी आहे. जेव्हा एका एंडने, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी करत असतात आणि खास करून आपण पाहिलं तर मैदानामध्ये चाळमळा एंडकडून जेव्हा बॅटिंग होत असते त्यावेळेला राईट हँड बॅट्समनसाठी थोड्या अंशी का होईना ॲडव्हान्टेज असतं संध्याकाळच्या सत्रामध्ये, पण पवन कोंडाजीला माहिती आहे हे जे सर्कमस्टन्सेस आहेत ना, दिस इज ऑल अबाउट द मिथ्स आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते मान्य करावं लागतं. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तुम्ही जेव्हा खेळाडू आहात तेव्हा तुम्हाला या पद्धतीच्या कंडिशनला सामोरे जावंच लागणार आहे. या पद्धतीच्या सिच्युएशन तुम्हाला ॲक्सेप्ट करावेच लागणार आहेत. या पद्धतीचं चॅलेंज निर्माण करावं लागणार आहे आणि तेच मैदानात आपण अनुभवतोय सुद्धा. विनोद वाटकरे स्ट्राईकसाठी जाणार नो डाऊट, हे माहिती होतं. एकेरी धाव पूर्ण सुद्धा केली जाणार, कारण चैतन्य किल्लेकर तेवढा विकेटच्या मध्ये फार फास्ट आहे आपल्याला माहिती आहे. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचते 37 पर्यंत, पण शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत. पवन कोंडाजी वर्सेस विनोद वाटकरे हे बॅटल थोडं इंटरेस्टिंग आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, पण दुसऱ्या चेंडूवरती थोडा ऑफ कटरने थोड्या अंशी का होईना कन्फ्यूज केलं होतं ते विनोद वाटकरेला, पण त्यानंतर परत एकदा स्ट्राईकला आलेला आहे विनोद वाटकरे. त्याच्यामुळे येणारे 3 चेंडू जेव्हा धावफलकावरती 37 झाल्यात, 50 पर्यंत पोहोचणार का त्याच्या आधी पवन कोंडाजी या वेळेला संघाला गुंडाळणार आहे, याचं उत्तर आपल्या समोर आहे. विनोद वाटकरे बाद होऊन परतोय आणि पवन कोंडाजीला मिळते एक्सपिरियन्सिव्ह खेळाडूची विकेट, पण याच्यामध्ये 100% क्रेडिट अर्थातच पवन कोंडाजीचंच.
मैत्री चषक ज्या स्पर्धेचं 1 लाखाचं रकमेचं पारितोषिक आहे, एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. आणि अशा वेळेला तुम्ही मैदानात जेव्हा कामगिरी करताना मी म्हणतो तो प्लॅटफॉर्म आपल्या खेळाडूचं सुद्धा नाव आपण मोठं केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या खेळाडूला आपण कमी हे दर्जा देतो किंवा त्याला नाव ठेवण्यात आपण व्यस्त असतो. पण आपण पाहतोय ना या मैदानामध्ये पवन कोंडाजी काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी आणि अफलातून कामगिरी आहे त्याची. कारण या षटकामध्ये नवगाव संघाला रोखण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले पाहायला मिळालेले आहेत. 2 धावा येतात, धावसंख्या धावफलकावरती 39 पर्यंत पोहोचते. नवगाव संघाचा प्रयत्न असेल की शेवटच्या चेंडूवर त्यांनी मोठा फटका यावा, कारण 40-45 धावसंख्या धावफलकावरती अपेक्षित आहे. कारण त्या प्रकारची फलंदाजी समोरच्या टीमकडे सुद्धा आहे. पण सामना इंटरेस्टिंग होईल एवढं मात्र नक्की आहे. कारण नवगाव संघाकडे सुद्धा लेफ्ट आर्म बॉलर आहेत किंवा त्याच वेळेला विकेट घेणारे बॉलर आहेत आणि त्या अंशी दिगंबर हामणे त्या पद्धतीने ते गोलंदाज वापरू सुद्धा शकतो. एकेरी धावाचं रूपांतर दुसऱ्यासाठी नक्की होणार. किल्लेकर पोहोचणार यात कोणतीही माझ्या मनात शंका नाही. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचते ती 41 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 42 धावांची. या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र केवळ 10 धावांचं जे षटक येत आहे. पवन कोंडाजीसाठी सफल षटक संपतंय. पण त्याच वेळेला संघाची धावसंख्या पोहोचले नवगाव संघाची 41. माऊ 11 पोहोचला 41 वरती. सामना जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. 4 षटकांमध्ये 42. वर्सोलीच्या या मैदानामध्ये जेव्हा मैत्री चषक 2023चा आपण अनुभव घेतोय, त्या आनंद आपण लुटतोय, त्यावेळेला हे आव्हान पार होणार का हे अर्थातच येणारा वेळ ठरवणार. पण त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने हा सामना रंगणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र यासिनजी मर्चंट यांच्याकडे. पर्यंत येत होता ते सन्माननीय ॲडव्होकेट संदीप जगे, मॅन फ्रॉम नवगाव, अलिबाग तालुक्यातील मराठी समालोचनाचा राजा असं जरी मी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स, कॉलेजचा काळ त्यांनी गाजवला. वादविवाद स्पर्धा असो, कथाकथन स्पर्धा असो किंवा कोणत्याही भाषणाची स्पर्धा का असेना, अशा अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यानंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांची असलेली आवड आणि संपूर्ण त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी त्याच्यामध्ये टाकला. आणि आज आपण त्यांचा आवाज पुन्हा एकदा इथे ऐकतोय. 42 धावांची गरज, निर्धारित 4 षटकांचा हा सामना, 10.50 धावांच्या सरासरीनं इथे धावा जमवायच्या आहेत. मैत्री चषक म्हटलं की फक्त क्रिकेटची स्पर्धा नसते. मैत्री चषक खऱ्या अर्थानं मैत्री कशी असावी, मैत्रीला कशा प्रकारे जागलं जातं आणि राजकारणापलीकडे सुद्धा मैत्री होऊ शकते. आपल्या सर्व जे व्यक्ती असतात त्यांची आवड वेगळी असते, निवड वेगळी असते, त्यांचे विचार वेगळे असतात. आणि तरीही सन्माननीय प्रशांत नाईक शेठ आणि त्याचप्रमाणे सन्माननीय प्रवीण ठाकूर, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांची असलेली मैत्री आणि तोच शब्द आपण पाहतोय या स्पर्धेला लाभलेला आहे. आणि या स्पर्धेचं आणखीन एक खास मी वैशिष्ट्य म्हणेन की या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा या ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे केली जातात. कारण मागे एक गरीब माणूस जो आजारी होता त्याला जवळजवळ 25,000 रुपयांची या ग्रुपकडून मदत करण्यात आली होती. आणि त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये काही गरीब लोकांना, गरीब मुलांना अँड्रॉईड मोबाईलसुद्धा यांनी प्रोव्हाइड केले होते. तर अशाच प्रकारचं समाजोपयोगी काम होत राहावं, स्पर्धा होत राहतील, परंतु अशा प्रकारची स्पर्धा किंवा अशा प्रकारचा ग्रुप आपल्याला फार कमी पाहायला मिळतो. आणि नक्कीच मी पुन्हा एकदा मैत्री ग्रुप यांचे अगदी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय की त्यांनी अशा प्रकारचं समाजोपयोगी त्यांनी काम चालूच राहावं, त्यांचं अविरत काम हे चालूच राहील अशी अपेक्षा करूया.
आणि वळूया पुन्हा एकदा या मैदानाकडे. तो इस मैच का फिर से एक बार आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं यासीन मर्चेंट, मैन फ्रॉम नवगांव, अपनी राष्ट्रीय भाषा में इस मैच का आंखों देखा हाल आपको सुनाऊंगा. सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं. पहला ओवर लेके आए हैं तृप्तेश सुरेकर. जी हाँ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे कट किया है. दो खिलाड़ियों के बीच में से गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए बहुत ही कमाल की शुरुआत चौके के साथ सुनील बांदकर के रूप में यहां पे होती हुई. तृप्तेश सुरेकर को अब यहां पे अपने आप को के बल्ले से करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद इस मरतबा टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही. स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे सुनील बांदकर. सुनील बांदकर के पास भी अच्छा खासा एक्सपीरियंस है, हमेशा सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करते हुए दिखाई देते हैं और अच्छी बल्लेबाजी अक्सर करते हैं अपने टीम के लिए. आज फिर से एक बार बहुत ही बढ़िया शुरुआत दी है उन्होंने. पहले 2 गेंदों पर 2 चौकों के साथ यहाँ पे शुरुआत की है और गेंदबाज तृप्तेश सुरेकर के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे डालने में कामयाब हुए हैं, मगर तृप्तेश सुरेकर ने भी यहाँ पे अच्छा कमबैक किया है. एक बिंदी गेंद यहाँ पे करते हुए 30 गज के दायरे में कितने रन आएंगे इसके ऊपर भी बहुत कुछ निर्भर होगा. इस मरतबा अच्छी गेंद और मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात और सुनील बांदकर के लिए रन आउट का खतरा साफ मंडरा रहा था. फिर से एक बार यहाँ पे जीवन दान. सुनील बांदकर जैसे बल्लेबाज को जीवन दान देना मतलब अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारने जैसा होगा, क्योंकि सुनील बांदकर बहुत ही शानदार बल्लेबाज है, उसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है और आसानी के साथ यहाँ पे रन आउट हो सकते थे. और बहुत ही बढ़िया फील्डिंग भी सुजल लड़के के ज़रिए से हमें देखने को मिली थी, मगर थ्रो को गैदर नहीं कर पाए और इसी वजह से बाल बच गए और 1 रन भी यहाँ पे मुकम्मल हो चुका है. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 9 रन. पहला ओवर यहाँ पे प्रगति पर. तृप्तेश सुरेकर की फुल टॉस गेंद को स्वीप कर दिया है और शॉर्ट स्क्वायर लेग के बगल से निकाल दिया है. गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर जाने के पहले शायद वहां पे फील्ड होती हुई दिखाई दी, मगर फिर भी गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. लगाकर जा पहुंची है 13 पर. 13 फॉर नो लॉस. पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है. जी हां, इसमें तब ऑफ स्टंप के बाहर आकर फिर से एक बार उसी रीजन पर उसी इलाके में खेला है. किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं. 30 गज के दायरे को भी तोड़ा है. 4 रन फिर से एक बार यहां पे मिलेंगे श्री गणेश साड़माला को. श्री गणेश साड़माला बहुत ही मजबूत स्थिति में यहां पे नजर आ रही है. समाप्ति हो चुकी है. 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बहुत ही शानदार और बहुत ही खूबसूरत और बहुत ही आत्मविश्वास के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है. स्पेशली सूरज कोहली के बल्ले से 2 चौके हमें देखने को मिले. सूरज कोहली ने मात्र 2 गेंदों का सामना किया है. 8 रन बनाकर खेल रहे हैं.
नौ स्ट्राइकिंग एंड पर, जबकि सुनील बानकर ने 4 गेंदों का सामना किया और 2 चौकों की सहायता से 9 रन बनाकर खेल रहे हैं। अब यहाँ पे नए गेंदबाज जयेश सुरेकर। जयेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, यहाँ से विकेट भी चटकाना है, उसके साथ बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से भी महरूम करना है। बड़े स्ट्रोक से अगर वंचित करते हैं तो ही यहाँ पे काम बन सकता है। हालांकि 30 गज का दायरा अब हट चुका है। डी पॉइंट हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर। देखिए, खेलने के लिए गए थे, गेंद को अपने रेंज में लाकर खड़ा कर दिया था और इसी वजह से अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। बहुत ही शानदार लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करते हुए। लालच बहुत ही बुरी बला है और लालच में ही फंसाने की कोशिश यहाँ पे जयेश सुरेकर की यहाँ पे नजर आती हुई। जी हाँ, मगर इस मरतबा गेंद उनके रडार में, गेंद उनके स्लॉट में और उसे पहुंचा दिया है पार्किंग प्लॉट में। सुनील बानकर के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। को जीवन दान मिला था और तभी मैंने कहा था कि सुनील बानकर बहुत ही डेंजरस बल्लेबाजों में से एक बल्लेबाज है। जी हाँ, इस मरतबा अच्छी गेंद, फिर से एक बार बगल से निकाल दिया, नाक के नीचे से उनके सामने गेंद पड़ती हुई दिखाई दे रही थी। उस गेंद का पीछा कर रहे थे, गेंद के पिच तक पहुंचे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद सामने से कट होकर निकल गई सीधा विकेट कीपर के हाथों में। बहुत ही बढ़िया गेंद। जी हाँ, फिर से एक बार देखिए, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश में चूक गए हैं। जयेश सुरेकर की भी मैं तारीफ करना चाहूँगा। 4 गेंदों में एक छक्का जरूर आया है सुनील बानकर के बल्ले से, मगर 3 गेंदें जयेश सुरेकर ने यहाँ पे बिंदी की है उसी बल्लेबाज को। अभी भी 2 गेंदें आना बाकी है। अगर इन 2 गेंदों में बल्लेबाज को यहाँ पे चकमा देते हैं तो ये ओवर बहुत ही खूबसूरत हो सकता है। जी हाँ, हवा में गेंद जरूर है और लाजवाब फील्डिंग वहां पे चैतन्य किल्लकर के जरिए से देखने को मिली। एक रन यहाँ पे जरूर मिलता हुआ। उल्टे हाथ से खेलने की कोशिश थी सुनील बानकर की, परख लिया था और फुलर लेंथ हालांकि यॉर करने की कोशिश कर रहे थे, मगर फुल टॉस गेंद। मगर क्या ये वेस्ट हाइट के ऊपर फुल टॉस है, यानी क्रिकेट की परिभाषा में अगर मैं कहूँ को क्या ये बीमर थी, ये अब देखा जाएगा, क्योंकि अंपायर जी ने यहाँ पे DRS लिया है। जी हाँ, बल्लेबाजी करने वाली टीम ने DRS लिया है और अब देखा जाएगा तीसरे अंपायर के ज़रिए से कि यहाँ पे क्या ये बीमर गेंद थी। अगर बीमर होगी तो फिर नो बॉल करार दिया जाएगा और उसके बाद 1 रन भी अतिरिक्त मिल सकता है, मगर ये बीमर नहीं है तो ये ओवर बहुत ही शानदार घटेगा नौगांव टीम के लिए। माऊ 11 नौगांव बनाम श्री गणेश साळमाळा, इन दोनों टीमों के बीच यहाँ पे संघर्ष जारी है। तीसरे अंपायर जी अब यहाँ पे देख रहे हैं कि बल्लेबाज कहाँ पे थे, आगे थे या पीछे थे। क्या ये बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज झुक गए थे, क्योंकि अंपायर जी की तरफ से ये फेयर डिलीवरी का इशारा आया था, मगर बल्लेबाजी करने वाली टीम ने और दोनों भी बल्लेबाजों ने यहाँ पे जो एक DRS है उनके खाते में उसको यहाँ पे इस्तेमाल किया है। और अब तीसरे अंपायर जी का निर्णय यहाँ पे ज़रूर आएगा। उस निर्णय के, उस फैसले के हम मुंतज़िर ज़रूर है, मगर ये ओवर जी हाँ अंपायर जी की तरफ से ये नो बॉल का इशारा आया है, यानी नो बॉल के रूप में 1 रन और ऊपर से बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया। मुफ्त के यहाँ पे 2 रन मिलेंगे और फ्री हिट भी रहेगी। अगली गेंद फ्री हिट खेलने का मौका मिलेगा सूरज कोहली को। सूरज कोहली अब यहाँ पे मुआयना करते हुए फील्डिंग का कि किस तरफ गैप है और बड़ा गैप होगा वहीं पे खेलने की कोशिश होगी, क्योंकि कैच आउट होने का बिल्कुल खतरा नहीं है। हाँ, अच्छी गेंद, लाजवाब गेंद, जबरदस्त गेंद। फ्री हिट का बिल्कुल फायदा नहीं उठा पाए, पूरी तरीके से ब्लॉक किया था सूरज कोहली को। लास्ट मैच के हीरो सूरज, जिन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए 36 रन अपने टीम के लिए जोड़े थे और अब यहाँ पे भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी अब तक की है उन्होंने। 2 चौकों के साथ 8 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं। अंतिम गेंद इस ओवर की, जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर लग जाने का प्रयास, मगर ऑफ स्टंप के काफ़ी बाहर टप्पा खाने के बाद और वहाँ से बाहर की तरफ निकलती हुई गेंद, लेग कटर गेंद।
अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 17 रन खर्च किए थे, इस ओवर में अब तक 9 रन खर्च किए हैं गेंदबाज जयेश सुरेकर ने। अंतिम एक गेंद जरूर है बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद हो सकती है, क्योंकि बल्लेबाज देखिए गेंद की पिच तक जाने की कोशिश कर रहे थे, गेंद का पीछा करने का प्रयास था, मगर गेंद फिर से एक बार उनको चकाती हुई विकेट कीपर दिगंबर हामने के हाथों में। देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर के मुकाबले में जयेश सुरेकर का यह ओवर काफ़ी अच्छा रहा। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित किया है। एक बड़ा स्ट्रोक जरूर देखने को मिला। कुल मिला के 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक जी बताते हुए 16 रनों की ज़रूरत। 16 रन्स टू रिक्वायर्ड, 12 डिलीवरीज, 12 गेंदे 16 रन, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 26 रन ऑन स्कोर कार्ड, 12 गेंदे शेष यहाँ पे बची है और 16 रनों की ज़रूरत है। मगर चिंता का विषय यही है कि अब तक माऊ 11 नवगांव के किसी भी गेंदबाज को एक भी सफलता हासिल नहीं हुई है। विकेट की तलाश में है, क्योंकि जैसे ही विकेट जाएंगे तब यहाँ पे एक मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट हो सकता है, क्योंकि नए बल्लेबाज को यहाँ पे फौरन आकर बड़े स्ट्रोक खेलना इतना आसान नहीं होगा, क्योंकि उनके ऊपर भी प्रेशर होगा और बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश में 2-3 गेंदें बिंदी भी आ सकती है। और इसी वजह से यहाँ पे विकेट अगर माऊ 11 नवगांव के गेंदबाज चटकाते हैं तो ये मैच में वापसी हो सकती है। और इसी वजह से इस निर्णायक ओवर में विशाल जैतू के हाथों में गेंद सौंपी है। आहा, बहुत ही अच्छी शुरुआत। विशाल जैतू हमेशा की तरह तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। ऑफ कटर गेंदें टप्पा खाने के बाद बाउंस होती है उनकी, तकरीबन कंधे की ऊंचाई तक उठती है और अंदर की तरफ कट करने के लिए माहिर है। और इसी वजह से इस ओवर में अगर अच्छी गेंदबाजी कर गए तो ये मैच माऊ 11 के पक्ष में भी हो सकता है। जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है तृप्तेश सुरेकर उस गेंद के नीचे। ओहो, शानदार कैच, वेल जज कैच मैं कहूंगा। हालांकि पहले ऐसा लग रहा था कि क्या यहाँ पे इस गेंद को जज करने में नाकाम रहे, मगर अपने आप को संभाला और पहला यहाँ पे झटका दिया है। विकेट की तलाश में थी और जो डेंजरस यहाँ पे बल्लेबाज नजर आ रहे थे सुनील बांधकर बैक कैसा बनता है, मैच को किस तरह से बनाया जाता है, और ये बनाने के लिए आत्मविश्वास और एक्सपीरियंस की सख्त जरूरत होती है। नए बल्लेबाज पवन कुंडा जी। आहा, बहुत ही बढ़िया गेंद थी और उतना ही अच्छा स्ट्रोक जरूर था। बैक पर जाकर पंच करने का प्रयास, मगर गेंद बल्ले के टॉपेज को लेकर मिडाउन की दिशा में जब तक पहुंचती तब तक चैतन्य किल्लेकर उस गेंद तक पहुंचे थे और इसी वजह से बल्लेबाजों को अपने कदमों के ऊपर रोक लगाने पर मजबूर होना पड़ा। इससे 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब तक 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। कमाल की उपयुक्त यहाँ पे गेंदबाजी हो रही है विशाल जैतू के जरिए से। आहा हा हा, लाजवाब, ऑस्टनिशिंग, आश्चर्यकारक, अद्भुत, जबरदस्त, लाजवाब स्ट्रोक, 6 रन। चमकता हुआ, अपनी चमक छोड़ता हुआ, क्या कमाल की बल्लेबाजी, क्या कमाल का ये स्ट्रोक था। 2 चौके और 1 छक्का, बस बड़े स्ट्रोक से यहाँ पे डील कर रहे हैं सूरज कोड़ी। स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार। आहा, इस मरतबा देख लिया था, उल्टे हाथ से खेलने का प्रयास करेंगे, फुलर लेन यॉर करने का प्रयास, मगर बल्लेबाज भी चौकन्ने थे। देखा कि गेंद शरीर का वेद ले रही है तो उन्होंने ढीले हाथों के साथ उस गेंद को गैप में खेल दिया था, शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में 1 रन के लिए। और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए
7 गेंदों में 8 रनों की ज़रूरत। मैच बहुत ही मज़ेदार यहाँ पे हो रहा है, दिलचस्प मुकाबला देखने को मिलेगा। आहा, अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर बहुत ज़्यादा सफल हो गए थे पवन कुंडा जी और उसे स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, पुल करने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। तेज तर्रार गेंद पवन कुंडा जी को चकाती हुई सीधा विकेट कीपर के हाथों में। इस ओवर में एकमात्र छक्का आया और कुल मिला के 8 रन खर्च किए हैं गेंदबाज विशाल जैतू ने। अब जीतने के लिए बचे हुए 6 गेंदों में फिर से एक बार यहाँ पे 8 रनों की ज़रूरत। क्या 8 रन यहाँ पे माऊ 11 नौगांव के गेंदबाज बचा लेंगे, सेव करेंगे? सवाल निशान ज़रूर है हम सभी के दिल और दिमाग पर, क्योंकि देखिए क्रिकेट की दुनिया में कुछ भी हो सकता है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हमने ऐसा मैच देखा है जहाँ पे 6 गेंदें और 4 रनों की ज़रूरत थी वेस्ट इंडीज़ टीम को जीतने के लिए साउथ अफ्रीका के खिलाफ, और साउथ अफ्रीका के एक गेंदबाज लिंगवेट, उन्होंने 6 गेंदों में 4 रन सेव किए थे। तो यहाँ पे 8 रन चाहिए, ये 8 रन भी सेव हो सकते हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, जैसे मैंने कहा। और उसी तरह से टेनिस क्रिकेट में भी अक्सर हमने इस तरह के मैचेस देखे हैं। क्रिकेट की दुनिया में कभी भी कुछ भी हो सकता है, मगर यहाँ पे विकेट टेकिंग गेंदबाजी करनी होगी, परफेक्ट लाइन एंड लेन से गेंदबाजी करनी होगी, सही लंबाई और सही दिशा होगी तो किसी भी बल्लेबाज को आप रोक सकते हो, इसमें कोई शक नहीं है, कोई दो राय नहीं है। हालांकि सीमा रेखा के नज़दीक सभी फील्डर तैनात है। देखिए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में एक फील्डर और उसी के साथ साथ एक डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन की दिशा में एक फील्डर तैनात है, लॉन्ग ऑफ की दिशा में, और उसी के साथ एक डीप पॉइंट सुजय। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, मगर ये मिस फील्डिंग, शायद ये कैच हो सकता था मगर 1 रन यहाँ पे बचता था, ये सबसे मूल्यवान था। देखिए अब एक रन की कीमत यहाँ पे आपको महसूस हो रही होगी। एक रन यहाँ पे सोने के भाव में तोला जाएगा, क्योंकि ये मैच अगर जीतते हैं तो टॉप 3 में प्रवेश कर सकने की एक बहुत ही अच्छी यहाँ पे कोशिश हो सकती है। जी हाँ, इस मतलब बहुत ही शानदार यहाँ पे पुल, और ये पुल सक्सेसफुल। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। वे 4 गेंदों में मात्र 3 रनों की जरूरत। क्या यहाँ पे विकेट चटकाएंगे? विकेट बेहद जरूरी है माऊ 11 नौगांव के नजरिए से अगर देखा जाए। विकेट अगर चटकाते हैं तो ही यहाँ पे काम बनेगा, क्योंकि लगातार बिंदी गेंदें करना इतना आसान नहीं होगा इस सिचुएशन में, और इसी वजह से विकेट टेकिंग गेंदबाजी। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार बहुत ही खूबसूरत यहाँ पे ड्राइव देखने को मिला। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार गोली की रफ्तार से 4 रन के लिए पवन कुंडा जी के बल्ले से आता हुआ ये विनिंग चौका। दोन्हीही संघांचे कर्णधार, चला आपण टॉस करण्यासाठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि हा महत्त्वपूर्ण सामना 2 षटकांचा असेल, कारण आपण पाहतोय 6:30 वाजलेले आहेत। कारण दुसऱ्या सत्रामध्ये अंधार होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपलं कोणतंही अपील मात्र ग्राह्य धरलं जाणार नाही। आपण दोन्ही कर्णधार या, आणि दोन्ही कर्णधार जर 3 षटकं खेळण्यासाठी सहमती असेल तुमची, तर मात्र इथे आपण 3 षटकांचा